नमस्कार मित्रांनो, मी तुषार पाटील खाकी पॉईंट चॅनल आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांकांचा गुणाकार हा टॉपिक शिकणार आहोत. मित्रांनो, हा टॉपिक खूप सोपा आहे, पण दशांश देताना मुलांची गडबड होते. काही वेळेस दशांश मोजताना येत आणि घाई गडबडमध्ये चुका करतात. तर आपण या व्हिडिओमध्ये ते सर्व कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. सुरुवात आपण सोप्या प्रश्नांपासून करूया. बघा, पहिला प्रश्न काय दिलाय तुम्हाला, 0.8 गुणिले 0.003. तर दशांश अपूर्णांकामध्ये सर्वात आधी काय करायचं? बघा, सर्वात आधी या ठिकाणी 0.8 दिलेला आहे विसरून जायचं. फक्त आणि फक्त पूर्णांक संख्या घ्यायचे, जसे की 8 आणि या ठिकाणी दिसते तुम्हाला 3. क्लिअर झाला. सर्वात आधी यांचा गुणाकार करायचा. 8 एक किती होतात? 24. ठीक आहे. आता बघा, सर्वात आधी 0. दिला हे विसरून जायचं. संख्या बघायच्या 8 आणि 3, त्यांचा गुणाकार करायचा, आलेला आहे 24. आता दशांश मोजायचा. बघा, पॉईंटच्या नंतर किती घर आहे मोजून घ्या. 1 2 3 4. किती घर आहेत? 4. आता दशांशानंतर 4 घर आहेत, तर या ठिकाणी आलेल्या उत्तराला सुद्धा दशांशानंतर 4 घर द्यायचे. कसे? बघा, 1 2 3 4. दशांश देऊन 0. बघा, दशांशानंतर 4 घर आहेत. क्लिअर झालं. हेच आपलं उत्तर 0.0024. क्लिअर झाला मित्रांनो. त्याचप्रमाणे जेही प्रश्न तुम्हाला येतील त्या प्रश्नांमध्ये दशांश दिलेला आहे विसरून जायचं. जसे की आता प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, 0.5 गुणिला 0.0007. आता या ठिकाणी 5 गुणिला 7 काय दिलेलं आहे मित्रांनो? 5 गुणिला 7. तर बघा, 5 7 35. 35 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आता दशांश मोजून घ्या. ठीक आहे. दशांशानंतर किती घर आहे? 1 2 3 4 5. किती घर आहे? 5 घर आहे. तर या ठिकाणी बघा, दशांशानंतर 5 घर करायचे. 1 2 3 4 5. ठीक आहे. आता देऊया दशांश, म्हणजे 0.0035 तुमचं उत्तर आलेलं आहे. दशांशानंतर 5 घर आहे 3 आणि हे 2 5. या ठिकाणी दशांशानंतर 5 घर आहे, हे 4 आणि हा एक 5. क्लिअर झालं मित्रांनो. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. त्याचप्रमाणे आपण प्रश्न क्रमांक 3 आणि 4 बघून घेऊ. प्रश्न क्रमांक 3 आणि 4 दिलेला आहे. बघा, 0.008 गुणिला 0.07 गुणिला 0.35. तर सर्वात आधी आपण संख्या लिहून घेऊ. 8 गुणिला 7 गुणिला 35. ठीक आहे. आता मोठ्या संख्यांचा गुणाकार येतो, त्यावेळेस काय करायचं मी तुम्हाला सांगतो. सर्वात आधी यांचा गुणाकार करून घेऊ. 8 7 56 गुणिला 35. ठीक आहे. आता 35 किती होतात? 35 210. किती होतात? 210 आला 0 हाताला आला 21. बरोबर. आणि 35 पाचा किती होतात? 175. किती होतात? 175. 1 आणि 5 6, 2 आणि 7 9 आणि 1 196. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे? 35 आणि 56चं उत्तर 1960. ठीक आहे. आता बघा, सर्वात आधी काय करायचं? बघा, मी काय केलं, 6ची फोड केली. 35 दुनी 70 केले आधी. 35 दुनी 70 केले, म्हणजे या ठिकाणी 2 केले, तर यांचा गुणाकार फक्त 3 सोबत होईल. ठीक आहे. 35 दुनी 70 केले. ठीक आहे, 70 केले, म्हणजे 6 ला 3 भागात तोडलं आणि 7 21 केले, म्हणजे 210 आले. ठीक आहे. त्याचप्रमाणे 35 दुनी 70, 70 दुनी 140, म्हणजे 4 गेले या ठिकाणी. 5 पर्यंत पाडा घ्यायचा होता, 4 गेले 140 आला आणि पुढे 35 175 उत्तर आलं. याप्रमाणे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि जर तुम्ही कॅल्क्युलेशन करत राहिले मॅथमॅटिक मध्ये, तर या गोष्टी तुम्हाला स्वतःला ऑटोमॅटिकली येतील, फक्त आणि फक्त प्रॅक्टिसमुळे. क्लिअर झालं. आता बघा, 1960 उत्तर आलेलं आहे. दशांशानंतरचे घर मोजून घ्या. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. किती घर आहेत? 7 घर आहेत. तर दशांशानंतर आपल्याला किती घर पाहिजे? 7 घर पाहिजे. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. बघा, 0.00016196 आपलं उत्तर आलेलं आहे. पुढे 0 आहे. आता हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, पण समजून घ्या, या ठिकाणी ऑप्शन मध्ये काय राहील बघा, 0.0000196. हे ऑप्शन मध्ये राहील आणि तुम्ही उत्तर काढलेलं आहे 0.00196. बघा, आता या ठिकाणी तुम्हाला समजवतो. आता या ठिकाणी मी 7 संख्या लिहिली, 70 संख्या लिहिली. ठीक आहे. आता 70च्या पुढे मी एक 0 दिला, तर याची किंमत काय होईल? 700 होईल. त्याच्या पुढे अजून एक 0 दिला, तर याची किंमत किती होईल? 7000. बरोबर. आता समजून घ्या,
हीच संख्या मी 0.7 लिहिली. ठीक आहे. आता 0.7च्या पुढे मी एक शून्य दिला तरी याची किंमत बदलणार नाही. फक्त आणि फक्त 0.7 राहील. याच्या पुढे मी किती शून्य दिले तरी याची किंमत बदलणार नाही. 0.7च राहील. म्हणजे दशांशानंतर एखादी संख्या राहील त्याच्या पुढे किती शून्य दिले तर त्याची किंमत बदलत नाही. त्याचप्रमाणे या पूर्णांक संख्येच्या पुढे कितीतरी शून्य दिले तरी त्याची किंमत बदलत नाही. पण मागे दिल्यावर त्याची किंमत बदलते. तशीच दशांशानंतर एखाद्या संख्येच्या पुढे जर शून्य दिले तर त्याची किंमत बदलते. क्लिअर झालं? तर या ठिकाणी दशांशानंतर एखादी संख्या आहे, संख्येच्या नंतर हा शून्य होता तर हा कट केला गेला. म्हणजे ऑप्शन मध्ये जर परीक्षेमध्ये तुम्ही सोडवलं तर ऑप्शन हे राहील आणि तुम्ही काढलेले उत्तर हे राहील. क्लिअर झालं मित्रांनो? म्हणजे तुमचं उत्तर काय आहे? 0.000 ठीक. आता त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. 1.5 गुणिला 0.08 गुणिला 0.03. आता या प्रश्नाला आपण सॉल्व्ह करून घेऊ. बघा 15 गुणिला 8 गुणिला 3. ठीक आहे. 15 8 120 गुणिला 3 12 36 आणि हा शून्य जसा तसा 360 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आता दशांश मोजून घ्या. ठीक आहे. दशांश मोजून घेतो. 1 2 3 4 5 6 7. किती घर आहेत? 7 घर आहेत. 1 2 3 4 5 6 7 दशांश देऊन शून्य. यावरील प्रमाणे ज्याप्रमाणे आपण शून्य कट केला त्याचप्रमाणे या ठिकाणी हा शून्य कट केला जाईल. कारण एखाद्या संख्येच्या पुढे दशांशानंतर जर शून्य असेल तर त्याला काही किंमत नाही. पण या शून्य नंतर जर एखादी संख्या वगैरे असेल तर हा शून्य जसा तसा राहील. क्लिअर झाला? त्यामुळे हा शून्य कट होईल. म्हणून तुमचं उत्तर काय आलेलं आहे? 0.00036. क्लिअर झाला? त्याचप्रमाणे आपण अजून थोडे प्रॅक्टिससाठी प्रश्न बघून घेऊ. प्रश्न क्रमांक 5 आणि हा प्रश्न क्रमांक 6 कसा सोडवायचा मी ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. प्रश्न काय दिलेला आहे? प्रश्न क्रमांक 5 7.5 गुणिला 0.0025 गुणिला 0.006. ठीक आहे. हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर बघा या ठिकाणी 75 गुणिला 25 गुणिला 6. सर्वात आधी जो सोपा तुम्हाला गुणाकार वाटतोय तो करून घ्या. 25 गुणिला 6. 25 किती होतात? 150 गुणिला 75. ठीक आहे. आता हा शून्य जसाचा तसा 15 5 75 75 5 हातच्याला आले 7. 15 7 105 आणि ते 7 किती झाले? 112. 112 हे उत्तर आपलं आलेलं आहे. 75 गुणिला 150 चं उत्तर आलेलं 11,250. आता दशांश मोजून घ्या. दशांश किती आहेत? 1 2 दशांशच्या नंतरचे घरे किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8. किती घर आहेत? 8 घर आहेत. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. 0.000 11 25 उत्तर आलेलं आहे. हा शून्य कट होईल मागील प्रश्नांसारखाच. क्लिअर झालं मित्रांनो? हा होता प्रश्न क्रमांक 5. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 हा तुम्ही सोडून मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा. आणि त्यासोबतच जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.